गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर आपलं मार्केट कोणत्या ऑप्टिमिझममध्ये वर गेलं ते जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती की रिसेंटलीच तुम्हाला न्यूज मिळाली असेल किंवा मीही सांगितलं होतं की जे काही रुपी डॉलर स्वॅप आहे, जे बँकेकडनं केलं जातात, तर त्याच्यावरती RBIनं रिस्ट्रिक्शन आणलं होतं. त्यामुळे बँकांचे प्रॉफिट्स कमी होण्याची खूप मोठी पॉसिबिलिटी होती. परंतु काल ते रिस्ट्रिक्शन थोडेसे कमी करण्यात आलेले आहेत, कारण रुपयाचं आपण काय म्हणतो की ॲप्रिसिएशन झालेलं आहे, की जे RBIला हवं होतं ते झालं. त्यामुळे त्यांनी थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यामुळे काल बँकिंग स्टॉक्स चांगले चाललेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीही चांगल्यापैकी परफॉर्म करून गेले. परंतु आता जर आपण पाहिलं तर काल रात्री US मार्केट जे आहे तर ते रेडमध्ये क्लोज आहे. ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण टक्क्याच्या आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस रेडमध्ये बंद झालेत. तर मग आता नक्की काय घडले ते जाणून घेऊ. तर काल असं झालं होतं की JD व्हान्स पाकिस्तानला येणार होते आणि इराणचे लोकसुद्धा पाकिस्तानला येणार होते. अशा पद्धतीची चर्चा चालू होत्या, न्यूजही आल्या होत्या. परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं की JD व्हान्सने त्यांचं येणं होल्ड केलं आहे, कारण इराणनं स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला US सोबत कुठल्याही प्रकारचे टॉक्स करायचे नाहीत जोपर्यंत USनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये ब्लॉकेड लावलेला आहे तोपर्यंत. त्यामुळे आम्ही चर्चेला येणार नाही. आता तिथे दोन गट आहेत. एक आहे IRGC की जे मिलिटरी ॲक्शन करते आणि दुसरे आहे जे काही सिव्हिलियन गव्हर्नमेंट आहे ते. तर सिव्हिलियन गव्हर्नमेंट हे चर्चेला यायला तयार होतं, परंतु IRGCने त्यांना येऊ दिलेलं नाही आहे. त्यामुळे तिथेही क्लिअरली दोन गट पडलेले आहेत आणि सगळी सत्ता ही IRGCच्या हातामध्ये आहे. सिव्हिलियन गव्हर्नमेंट केवळ नावापुरतं राहिलेलं आहे, हे आता दिसून येते. परंतु जर आपण पाहिलं तर चर्चा न झाल्यामुळे एक निगेटिव्ह वातावरण पुन्हा मार्केटमध्ये तयार झालं आणि US मार्केट हे खाली पडलं. आता जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की मार्केट साधारण 100-125 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. परंतु आता ते खरंच तेवढं ओपन होईल का ते, तर त्याच्यामागे एक रिझन आहे. कारण आता सकाळ सकाळ पुन्हा एक न्यूज आलेली आहे की ट्रम्पनं जे सीज फायर आहे तर त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे. म्हणजेच काय की पुन्हा आता लगेच युद्ध सुरू होणार नाही आहे, पुन्हा आता काहीतरी टॉक्स करण्याचे प्रयत्न होतील वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे ही गोष्ट अगेन पॉझिटिव्ह आहे. परंतु जर आता आपण निगेटिव्ह गोष्टी पाहिल्या तर त्यांची संख्या जास्त आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकतर कुठल्याही प्रकारचे टॉक्स झालेले नाहीत, त्यामुळे अनसर्टनिटी कायम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे US मार्केटही डाऊनमध्ये क्लोज आहे, परंतु ट्रम्पने दिलेल्या स्टेटमेंटमुळे आता तिथे फ्युचर्स जे आहेत ते थोडेसे ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. त्यानंतर आपले जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत ICICI आणि HDFC बँक हे काल इथे आपल्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह क्लोज होते, परंतु US मार्केटमध्ये मात्र ते रेडमध्ये क्लोज होते. त्यामुळे आर्बिट्राज डिफरन्स जर पाहिला तर ऑलमोस्ट अर्धा ते 1% आसपास दोनही स्टॉक्समध्ये करेक्शन आज पाहायला मिळू शकतं. त्यानंतर HCL टेक्नॉलॉजीचे रिझल्ट आले की जे रिझल्ट तसे बरे आले, परंतु एक्सपेक्टेशनला बीट करू शकलेले नाहीत. त्यामुळे IT स्टॉक्सवरती देखील त्याचा एक हँगओव्हर राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि स्पेशली HCL टेक्नॉलॉजीमध्ये. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर केवळ ट्रम्पने दिलेलं एक स्टेटमेंट एवढी एक गुड न्यूज सोडली तर बाकी सगळ्या खराब न्यूज आहेत. त्यामुळे आता मार्केट त्याला मोस्ट लाईकली निगेटिव्ह वेमध्ये घेण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग आता जर आपण FISDAचा डेटा जर कालचा पाहिला तर FISनं अगेन 2000 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सना ऑलमोस्ट तेवढंच बाईंगही केलेलं आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये जसं ऑइल प्राईस वाढत आहेत तसं आपलं मार्केट एका प्रेशर खाली येत आहे. कालचा दिवस थोडासा एक्सेप्शन होता, कारण RBIने दिलेल्या रिलॅक्सेशनमुळे. तर मग आता पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होते ते, आणि ओपनिंगपेक्षा क्लोजिंगला जास्त महत्त्व राहणार आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 24,000चा एक सपोर्ट मिळतो, अप साईडला 24,800 ते 25,000 या दरम्यान आपल्याला रेजिस्टन्स मिळतो. त्यामुळे मार्केट त्याच्या दरम्यान जर फिरत राहिलं तर काही टेन्शन नाही.
तिथे बाय ऑन डिपचा सिनॅरिओ कंटिन्यू होईल जोपर्यंत मार्केट डाऊन साईडला 24,000 ब्रेक करून क्लोज करत नाही तोपर्यंत. त्यामुळे टेक्निकली जरी पाहिलं तरी मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि बाकीच्या जर न्यूज फ्लोवरती जर पाहिलं तर फार जास्त काही टेन्शन घेण्यासारखं वाटत नाही आहे. तर मग आता पाहूयात काय होतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.